बघा, काल संध्याकाळी आपण काय बघितलं होतं, बिग एंड कॅप अँड बोल्ट म्हणजे काय. हा तुमचा कनेक्टिंग रॉड आहे, त्यातला बिग एंड हा स्प्लिट टाईप आहे. स्प्लिट टाईप त्यातला हा पोर्शन जो आहे तो कनेक्टिंग रॉडचा पोर्शन आहे, आणि हा जो पोर्शन आहे तो तुम्ही बाहेरून आणून बसवणार आहे. बाहेरून आणून बसवणार आहे म्हणजे ती कॅप आहे, आणि तुम्ही इथं बोल्टिंग करणार म्हणजे तुमचा हा बिग एंड क्रिएट होतो. बरोबर. मग या बिग एंडचं बाण काय करायचं, डिझाईन करायचं. म्हणजे डिझाईन करताना हा आतलं बेरिंग जे आहे, बेरिंग त्याचं डिझाईन आपण ह्याच्या आधीच्या लेक्चरला बघितलं. ठीक आहे. तर मला फक्त ही कॅप काय करायची, डिझाईन करायची आहे. पण गंमत काय आहे, कनेक्टिंग रॉड मधला जो फोर्स आहे तो या सेंटर पासून या सेंटर पर्यंत ऍक्ट होणार. का? कारण की याच्या बाहेर जर गेलं तर ही पूर्ण वेगळी बॉडी आली, त्यामुळे ह्या कॅप मध्ये तो कनेक्टिंग रॉड मधला जो फोर्स आहे तो ऍक्ट होत नाही. मग या कॅप मध्ये कुठचा फोर्स ऍक्ट होतो, तर हा कनेक्टिंग रॉड मोशन मध्ये आहे, त्यामुळे याच्यावरती ऍक्ट होतो तो म्हणजे त्याचा इनर्शिया फोर्स. ठीक आहे. म्हणून मी ह्या कॅपवरचा इनर्शिया फोर्स डिटरमाइन केला. आता ही कॅप कुठे कनेक्ट असते बाळांनो, तर क्रॅकला इथं इथं. ठीक आहे. त्यामुळे इथं असलेला इनर्शिया फोर्स मी घेतला. इनर्शिया फोर्स ऑन कॅप फॉर्म्युला काय येणार बघा, एफ आय म्हटले, आय म्हणजे इनर्शिया फोर्स. फॉर्म्युला काय त्याचा, एम ए, एफ इज इक्वल टू एम ए. एम इंटू हे ऍक्सलरेशन आहे, हे तुम्ही टॉम मध्ये बघितलं होतं. ऍक्सलरेशनचा फॉर्म्युला ओमेगा स्क्वेअर आर कॉस थिटा प्लस कॉस टू थिटा डिवाइड बाय एन. हा फॉर्म्युला तुम्ही भरपूर वेळेला वापरला इनर्शिया फोर्स साठी. मग इनर्शिया फोर्स घेताना मला नुसता कुठला आदला मधला कमी मॅक्स कुठला घ्यायला पाहिजे, तर डिझाईन करायला याचा अर्थ मॅक्सिममच घ्यायला पाहिजे. त्यामुळे मी काय केलं बाबा, याचा मॅक्सिमम इनर्शिया फोर्स डिटरमाइन केला. त्यावेळेला थिटाची किंमत किती असणार, 0, म्हणजेच कॉस थिटा किती होणार, 1. ठीक आहे. त्यामुळे थिटाची किंमत मी 0 घेतली. हे 0 इथं पुट केलं, तुम्हाला मॅक्सिमम इनर्शिया फोर्स मिळाला. आता हा तुमचा इनर्शिया फोर्स आहे. ह्या इनर्शिया फोर्स मधले हे जे मास आहे, हे मास म्हणजे काय, आपण हा स्लायडरचा मास इथे इमॅजिन करतो. बरोबर. इथं हे प्लस कनेक्टिंग रॉडचा पण इफेक्ट होणार मासचा, म्हणून कनेक्टिंग रॉडचं 1/3 मास घ्यायचं. ओके. म्हणजे तुम्हाला काय मिळते, टोटल मास. ओके. मास इथं पुट केले की तुम्हाला इनर्शिया फोर्स मिळते. आता हा इनर्शिया फोर्स, ही जी कॅप आहे, ही कॅप मी इथं ड्रॉ केलेला कॅप. ठीक आहे. इथे एक बोल्ट आहे, इथे एक बोल्ट आहे, आणि हा मधला त्याचा काय बानो, आपण बेरिंगचा पोर्शन आहे हा. ठीक आहे. मग मी याच्यामध्ये इनर्शिया फोर्स बरोबर सेंटरला दाखवला येतं. मग इथं सेंटरला दाखवल्यानंतर मला काय करायचं आहे, तर हे दोन बोल्ट जे इथे लावले, म्हणजे इथे एक आणि इथे, हे दोन्ही बोल्ट मला बघायचे. हा फोर्स अवे ऍक्ट झाला तर काय करणार, तो ह्या कनेक्टिंग रॉड पासून ह्या कॅपला बाहेर घ्यायला जायला बघणार, म्हणजे हे दोन बोल्ट अंडर टेन्शन जाणार. त्यामुळे मी इथे लिहिलं डिझाईन ऑफ बोल्ट विच आर अंडर टेन्शन, म्हणजे बोल्ट हे अंडर टेन्शन मध्ये आहेत. ठीक आहे. मग टेन्शन मध्ये म्हणजे मला टेन्साईल स्ट्रेसचा फॉर्म्युला घेतला मी. टेन्साईल स्ट्रेसचा फॉर्म्युला फोर्स डिवाइड बाय एरिया. पण फोर्स घेताना मी किती घेतला बघा, इनर्शिया फोर्स हा दोन बोल्ट मध्ये इक्वली डिस्ट्रीब्युट होणार. ह्या बाजूला हाफ, या बाजूला हाफ, त्यामुळे मी हाफ घेतला इथं. सो एफ आय मॅक्स डिवाइड बाय 2 हा झाला इनर्शिया, हा फोर्स झाला, डिवाइड बाय एरिया पाय बाय 4 डीसी स्क्वेअर. का? कारण की आपण ज्यावेळेला बोल्टचं डिझाईन करतो त्यावेळेला त्याचा कोर डायमीटर घेतो, सो डीसी स्क्वेअर. मग टेन्साईल स्ट्रेस इज इक्वल टू, हे 2 खाली घेतलं, 4 घेतलं, टर्म्स रिअरेंज केला, डीसी मिळाला. डीसी मिळाला की डायमीटर मिळाला. हे म्हणजे माझं डिझाईन ऑफ बोल्ट झालं, बोल्ट. पण हा जो कॅप आहे, कॅप त्याची ही थिकनेस वगैरे किती पाहिजे ते मला शोधायचं होतं. मग या कॅपची थिकनेस डिटरमाइन करण्यासाठी ही कॅप आहे बघा, इथं इथे एक बोल्ट आहे, इथे एक बोल्ट आहे. ठीक आहे. मग मी या कॅपच्या बाजूने ही थिकनेस टी कन्सिडर केली, आणि याचा 3D व्ह्यू ड्रॉ केला, याचा 3D व्ह्यू इथे ड्रॉ केला. मग ज्या वेळेला ही कॅप फेल होईल त्यावेळेला हा मधला क्रॉस सेक्शन मधून तुटेल, त्यामुळे हा मधला क्रॉस सेक्शन मी दाखवला. विड्थ घेतली पी, त्याची हाईट घेतली टी. ठीक आहे. मग बघा, दोन बोल्ट आहेत एंडला, म्हणजे सिम्पली सपोर्टेड झालं, आणि मध्ये इनर्शिया फोर्स ऍक्ट व्हायला बघायचा आहे. पण इथे इनर्शिया फोर्स म्हणजे सिम्पली सपोर्टेड आणि मध्ये इनर्शिया फोर्स आहे, आणि त्याची या बोल्ट पासून या बोल्टची लेंथ घेतली मी एल. मग या केससाठी मला काय कन्सिडर करायचं होतं की ह्याच्यामध्ये स्ट्रेसेस कुठले ऍक्ट होतील. तर ज्या वेळेला सेंटरला लोड ऍक्ट होणार, सिम्पली सपोर्टेड आहे म्हणजे हा बेंडिंग स्ट्रेसेस असणार. म्हणजे मला कॅपचं डिझाईन हे कशावरून करायला पाहिजे, बेंडिंग स्ट्रेसवरून. म्हणून मी बेंडिंग स्ट्रेस कन्सिडर केला होता. इथे बघा, कॅप इज सब्जेक्टेड टू बेंडिंग स्ट्रेस. बेंडिंग स्ट्रेसचा फॉर्म्युला एम वाय बाय आय. आता एम म्हणजे मोमेंट. आता तो मोमेंट मी डायरेक्ट दिला होता. ज्या वेळेला सिम्पली सपोर्टेड बीम सेंटरला लोड असेल त्यावेळेला त्याचा फॉर्म्युला मोमेंटचा असतो WL/6. W म्हणजे लोड, L म्हणजे लेंथ, आणि 6 हा कॉन्स्टंट आहे, WL/6. पण W म्हणजे लोड, तिथं लोड किती ऍक्ट व्हायला आहे, इनर्शिया फोर्स म्हणजे FI मॅक्स इंटू लेंथ डिवाइड बाय 6. मग हा मोमेंट मी इथं पुट करणार. Y आणि I हे क्रॉस सेक्शन वरती डिपेंड आहेत. बरोबर.
हा क्रॉस सेक्शन आहे त्याचा. वाय काय येणार t/2 आणि आय काय येणार BD³/12. सो वाय लिहिला t/2 आणि BD³/12 म्हणजे BT³/12. हे म्हणजे बेंडिंग स्ट्रेस. याच्यावरून तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळतील. पण याच्यामधली ही जी लेंथ आहे ही लेंथ म्हणजे सेंटर टू सेंटर आहे. सेंटर टू सेंटर. सेंटर टू सेंटर इथून इथपर्यंतची लेंथ कशी काढली बघा. हा आउटर डायमीटर ऑफ लार्ज एंड बिअरिंग. त्याच्यानंतर इथून ही रेडियस हाफ ऑफ रेडियस, या बाजूला हाफ ऑफ रेडियस म्हणजे एक फुल रेडियस झाली, फुल डायमीटर झाला कोणाचा या दोन बोल्टचा मिळून. आणि हे मधलं जे डिस्टन्स आहे याला आपण म्हणतो क्लिअरन्स. ठीक आहे, तेच दिलेलं मी. इनर डायमीटर प्लस 3x2 म्हणजे हे झालं आउटर डायमीटर प्लस डायमीटर ऑफ बोल्ट प्लस क्लिअरन्स केले की तुम्हाला ही लेंथ मिळते. ठीक आहे, आता काल आपण सगळ्यांनी बघितलं म्हणून आता आज आपल्याला याचा काय करायचा आहे प्रॉब्लेम बघायचा. ठीक आहे, आता बघा. The following data is given for cap and bolts for big end of connecting rod. Engine speed दिल्या, length of connecting rod, stroke ची लेंथ दिल्या, reciprocating parts mass दिले, crank pin चा diameter लेंथ दिल्या, diameter of crank pin दिलाय, thickness of bearing bush दिले, permissible tensile stress bolt मधला दिलाय, permissible tensile stress cap मधला दिलाय. ठीक आहे, आणि बोल्ट आणि कॅप चं डिझाईन करायला सांगितले. बोल्ट आणि कॅप जे आपण काल केलेलं ते आता आपल्याला करायचं आहे. जरा लक्ष द्या. मी आता काय गिवन लिहिणार नाही कारण गिवन तिने ऑलरेडी तसंच लिहून दिलेलं आहे. त्यामुळे मी डायरेक्ट प्रॉब्लेम स्टार्ट करणार. ठीक आहे, लक्ष द्या. मला बोल्टचं डिझाईन करायचं आहे. बोल्टच्या डिझाईनचा सिंपल फॉर्म्युला काय बघा. टेन्साईल स्ट्रेस आहे बोल्टमध्ये, फोर्स डिवाइड बाय एरिया. फोर्स किती आहे बघा. इनर्शिया फोर्स काढायचा मॅक्सिमम, त्याचा हाफ. म्हणजे पहिल्यांदा मला काय काढायला पाहिजे, इनर्शिया फोर्स ऍक्टिंग ऑन द कॅप हा काढायला पाहिजे. इनर्शिया फोर्सचा हा फॉर्म्युला आहे, पण तो पाहिजे मला मॅक्सिमम. ठीक आहे, तो पाहिजे मला मॅक्सिमम. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा मी जी व्हॅल्यू डिटरमाइन करणार आहे ती म्हणजे कुठली, इनर्शिया फोर्स. आता फक्त एक सांगतो, इनर्शिया फोर्स काढण्यासाठी मास बघा कसा आहे, पिस्टनचं मास प्लस 1/3 ऑफ कनेक्टिंग मास. बरोबर, पिस्टनचं मास पण घ्यायचं आहे आणि कनेक्टिंग रॉडचं मास पण घ्यायचं आहे 1/3. ठीक आहे, आता प्रॉब्लेम मध्ये या. पिस्टन्स आणि कनेक्टिंग रॉडचं कुणाचं मास दिले फक्त एकदा बघा. इंजिन लेंथ ऑफ स्ट्रोक, मास ऑफ रेसिप्रोकेटिंग पार्ट दिले बघा इथं. हे कुणाचं मास आहे, पिस्टनचं. हे पिस्टनचं आहे. आता पुढे जावा. ह्यात कनेक्टिंग रॉडचं मास कुठे दिले का. कनेक्टिंग रॉडचं मास दिलेलं नाही. आता दिलेलं नाही याचा अर्थ तुम्हाला घेता येणार नाही. काय म्हटलं मी, लक्षात आलं. दिलं नाही तर आपण काय कन्सिडर करतो, ते निग्लिजिबल आहे. आता समजा म्हटलं असतं मास ऑफ कनेक्टिंग रॉड इज 5 kg असं म्हटलं असतं समजा, तर मग मी घेतलं असतं 1/3 ऑफ 5. पण इथं फक्त मला रेसिप्रोकेटिंग पार्टचं मास दिले म्हणून मी इथं लिहितो. इनर्शिया फोर्स ऑन द कॅप. इनर्शिया फोर्सचा फॉर्म्युला लिहितो, Fi इज इक्वल टू, फॉर्म्युला पहिला लिहितो m ओमेगा स्क्वेअर r cos θ प्लस cos 2θ डिवाइड बाय n. हा फॉर्म्युला आहे. आता ह्यातल्या एक एक किमती. मास इज इक्वल टू मास ऑफ पिस्टन म्हणजे स्लाइडर प्लस 1/3 मास ऑफ कनेक्टिंग रॉड. ठीक आहे, आता मास ऑफ पिस्टन आपल्याला किती दिले बघा. रेसिप्रोकेटिंग पार्ट म्हणजे 2.5 kg. पिस्टन म्हणजे रेसिप्रोकेटिंग पार्ट 2.5 kg प्लस हे दिलेलं नाही म्हणून 0 लिहितोय. दिलेलं नाही म्हणून 0. त्यातनं मला मास मिळालं. सो मासची किंमत किती आली बघा तुमची 2.5. ओके, सो मास इज इक्वल टू 2.5. ठीक आहे, आता स्पीड ओमेगा कॅल्क्युलेट करू का इथंच फॉर्म्युलेट टाकूया किंमत. फॉर्म्युलेट किंमत टाकूया. ठीक आहे, त्यासाठी फक्त मला स्पीड लागणार. स्पीड ठीक आहे, इंजिनची स्पीड दिली बघा 1800 दिलेली आहे. पुढं रेडियस म्हणजे काय, स्ट्रोकचा हाफ. तेव्हा लेंथ ऑफ स्ट्रोक त्याचा हाफ म्हणतो रेडियस. R इज इक्वल टू स्ट्रोक डिवाइड बाय 2. स्ट्रोक लेंथच्या हाफ. स्ट्रोक लेंथ 175 डिवाइड बाय 2 म्हणजे 87.5. जरा एकदा चेक करा. 175 डिवाइड बाय 2 ही तुम्हाला काय मिळेल रेडियस.
87.5. ठीक आहे, रेडियस मिळाली. पुढे बघा, कॉस थिटा प्लस कॉस 2 थिटा डिवाइड बाय एन. एन थिटा तर बघा आपण मॅक्सिमम साठी ते नंतर पुट करूया. पहिल्यांदा एन काढतो. एन एन म्हणजे काय, ऑब्लिगिटी रेशो. ऑब्लिगिटी रेशो एन इज इक्वल टू काय असतोय, लेंथ ऑफ कनेक्टिंग रॉड डिवाइड बाय रेडियस ऑफ क्रँक. लेंथ ऑफ कनेक्टिंग रॉड आपल्याला प्रॉब्लेम मध्ये दिले किती आहे बघा, 350 डिवाइड बाय आर म्हणजे रेडियस ऑफ क्रँक आता शोधले 87.5. फक्त जरासं इथं मी स्मॉल एन म्हटले म्हणून आपण या स्पीडला आपण कॅपिटल एन म्हणूया. आता मी गिवन मध्ये लिहिलेलं नाही आहे ते, ठीक आहे, कॅपिटल एन म्हणूया. चला एन किती सांगा, 350 डिवाइड बाय 87.5. 4. चलो किमती सगळ्या शोधलेल्या आहेत. आता मी इथं पुट करतो इनर्शिया फोर्स. मला म्हणतो देअरफॉर इनर्शिया फोर्स Fi इज इक्वल टू m ओमेगा स्क्वेअर r cos थिटा प्लस cos 2 थिटा डिवाइड बाय n. मास 2.5 ओमेगा 2 पाय n डिवाइड बाय 60 चा स्क्वेअर. n म्हणजे स्पीड 1800 इंटू r रेडियस बघा किती आहे 87.5. पण मी एक गंमत सांगतो, m ओमेगा स्क्वेअर r मास केजी ओमेगा रेडियन पर सेकंड आणि r हे मीटर मध्ये यायला लागते. तर हे सगळं युनिट केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर म्हणजे न्यूटन मध्ये कन्वर्ट होते. हे न्यूटन मध्ये. त्यासाठी रेडियस कशामध्ये पुट करावं लागतं, मीटर मध्येच पुट करावं लागतं. तेव्हा रेडियस मीटर मध्ये पुट करा 0.0875. त्याला 1000 ने डिवाइड करा 0.0875 हे आलं मीटर मध्ये. इन ब्रॅकेट cos थिटा प्लस cos 2 थिटा डिवाइड बाय n. n ची किंमत आल्या 4. आता हे फक्त एवढंच कॅल्क्युलेट करून सांगा, एवढंच कॅल्क्युलेट करून. इनर्शिया फोर्स इथून इथपर्यंत कॅल्क्युलेट करून सांगा. 7772.3. काय आवाज आला नाही बा. 7772 2.3. पॉइंट 3. 3. हा. ओके, हे झालं इंटू कॉस थिटा प्लस कॉस 2 थिटा डिवाइड बाय 4. आता हे मला इनर्शिया फोर्स मिळाला, पण जर मॅक्सिमम इनर्शिया फोर्स पाहिजे असेल तर थिटाची किंमत किती असते, 0. इथे लिहितो फॉर मॅक्सिमम इनर्शिया फोर्स थिटा इज इक्वल टू 0 डिग्री. आता ही किंमत टाकतो. तो इथे लिहितो Fi मॅक्स 7772.3 कॉस 0 म्हणजे 1 कॉस 0 म्हणजे 1 डिवाइड बाय 4. सॉल्व करून सांगा. 9715.4. हे 1.25 ने मल्टिप्लाय करा. हे 1.25 येते, 1.25 ने मल्टिप्लाय करून सांगा. 9715.4 न्यूटन. ठीक आहे, हे आन्सर मला मिळालं. फक्त एक महत्वाचं काय की रेडियस मीटर मध्येच पुट करायला पाहिजे, तरच हे न्यूटन मध्ये कन्वर्ट होते. आता इनर्शिया फोर्स मिळाला. आता मी परत जातो इथं. आता मला बोल्टचं डिझाईन करायचं आहे. सब्जेक्टेड टू टेन्साईल फोर्स आहे. आता काय हे सोपं आहे. फोर्स फक्त इनर्शियाचा हाफ घ्यायचा का, कारण की बोल्ट किती असतात, 2 असतात डिस्ट्रीब्युट होणार फोर्स. ठीक आहे, सो इनर्शिया फोर्सचा हाफ घ्यायचा आणि π/4 DC स्क्वेअर. आता काय लिहितो, बोल्ट्स आर सब्जेक्टेड टू. आता डिझाईन ऑफ बोल्ट लिहितो, बोल्ट डिझाईन. Bolts are subjected to
tensile stress. So sigma T is equal to force divided by area. Force Fi max चा हाफ, कारण की 2 बोल्ट वरती डिस्ट्रीब्यूट झालाय, डिवाइड बाय एरिया π/4 इंटू DC स्क्वेअर. DC म्हणजे काय, थोडं लिहून ठेवतो. DC म्हणजे कोर डायमीटर ऑफ बोल्ट, बोल्टचा कोर डायमीटर. ओके, किमती पुट करतो. सिग्मा टी, बोल्ट साठीचा सिग्मा टी म्हणजे टेन्साईल स्ट्रेस, परमिसिबल टेन्साईल स्ट्रेस दिला असणार आहे. इथे या, परमिसिबल टेन्साईल स्ट्रेस फॉर बोल्ट किती आहे बघा, 60. या बोल्टचा परमिसिबल टेन्साईल स्ट्रेस 60 आहे. 60 इज इक्वल टू Fi मॅक्स आता शोधलाय 9715.4 डिवाइड बाय 2 डिवाइड बाय π/4 DC स्क्वेअर. DC स्क्वेअर ला इकडे घ्या, 60 ला इकडे घ्या. सो DC स्क्वेअर इज इक्वल टू, हे 4 वर गेलं, इंटू 9715.4 हा पाय इंटू हा 2 खाली आला इंटू हा 60. हा 2 खाली आणला, 4 वर घेतला, डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर न्यूमरेटर गेला, न्यूमरेटरचा डिनॉमिनेटर डिनॉमिनेटर गेला, 60 इकडे आणला, DC स्क्वेअर इकडे घेतला. सॉल्व्ह करा, DC मिळते. सॉल्व्ह करायचं आणि रूट घ्यायचं, तुम्हाला DC मिळते. इथे ते पहा DC 10.15. किती, 10.15. 8 पॉइंट काय 10 पॉइंट, 0.1. मला काय ऐकू ना 10.15. 10.15 इंटू 10 किती आहे, काय नाही आलं तेवढंच. ओके MM. आता हे MM मध्ये का उत्तर आलं, कारण की हा फोर्स न्यूटन मध्ये आहे आणि सिग्मा टीचा मी न्यूटन पर MM स्क्वेअर टाकलाय. ठीक आहे, त्यामुळे DC हा तुमचा MM मध्ये आला. हा कोर डायमीटर मिळाला, पण कोर डायमीटर मिळाल्यानंतर मला काय लागणार, आउटर डायमीटर. मी म्हणतो नॉमिनल डायमीटर ऑफ बोल्ट. नॉमिनल म्हणजे आउटर, नॉमिनल डायमीटर ऑफ बोल्ट कसं काढणार, DC इज इक्वल टू 0.81 किंवा 82 टाइम्स D असतो. 81 किंवा 82 टाइम्स असते, 82 देतो मी, 82 टाइम्स D. तर DC ची किंमत आहे 10.15 इज इक्वल टू 0.82 टाइम्स D. 0.82 ने इकडे डिवाइड करा, तुम्हाला D मिळते, म्हणजे नॉमिनल डायमीटर. काही पुस्तकांच्या मध्ये 0.8 घेतलं असते, काही पुस्तकांच्या मध्ये 0.82 असते. बारा 12.38. 12.38 म्हणजेच 13. M13 चा बोल्ट सिलेक्ट करायचा रे, M13 चा बोल्ट सिलेक्ट करायचा. ठीक आहे, पण त्याला मला काय नॉमिनल डायमीटर शोध म्हणलेलं, मी नॉमिनल डायमीटर शोधलं. चलो, माझं पहिलं आन्सर मिळालं, बोल्ट डिझाईन पहिलं आन्सर झालं. आता दुसरं, इकडे या. बोल्ट डिझाईन झाल्यानंतर हे कॅपचा हा क्रॉस सेक्शन डिटरमाइन करायचा. हा मग ह्या सब्जेक्टेड टू काय पाहनो, बेंडिंग स्ट्रेस आहे, बेंडिंग स्ट्रेस. आणि बेंडिंग स्ट्रेसचा आपल्याकडे इकडे फॉर्म्युला आहे. ठीक आहे, मी हा असा वापरणार. ठीक आहे, आता लिहितो, डिझाईन ऑफ कॅप. Cap subjected to बेंडिंग स्ट्रेस. कॅप मध्ये कुठला स्ट्रेस आहे, बेंडिंग स्ट्रेस. आता बेंडिंग स्ट्रेस चा फॉर्म्युला सिग्मा बी इज इक्वल टू MY/I. हा बेंडिंग स्ट्रेसचा फॉर्म्युला आहे, पण यातला बेंडिंग मोमेंटचा फॉर्म्युला काय, WL/6.
वेअर मोमेंट इज इक्वल टू काय WL/6. ठीक आहे. आता W म्हणजे काय आहे तर FI मॅक्स आहे. FI मॅक्स. L म्हणजे काय लेंथ. आता मला लेंथ शोधायला पाहिजे सेंटर टू सेंटर. आता मी तर म्हणतो सेंटर टू सेंटर लेंथ फॉर बोल्ट्सची सेंटर टू सेंटर लेंथ L इज इक्वल टू कशी काढलेली बघा लेंथ मागच्या वेळेला मी इथे लिहून ठेवले इनर डायमीटर ऑफ लार्ज कॅप एंड बिअरिंग प्लस 2 टाइम्स थिकनेस म्हणजे आउटर डायमीटर झाला प्लस बोल्टचा डायमीटर प्लस क्लिअरन्स. ठीक आहे हे असं इथे लिहितो इनर डायमीटर ऑफ लार्ज कॅप एंड बिअरिंग प्लस आता इथं थिकनेस किती दिला बघा प्रॉब्लेम मध्ये. बिअरिंगची थिकनेस तुम्हाला दिली असणार आहे. थिकनेस जरासं एकदा बघून घ्या. थिकनेस ऑफ बिअरिंग बुश किती आहे बघा 3च आहे. ठीक आहे आपण रास्टात पण 3च घेतलेली 3x2 केलं प्लस 3x2 प्लस काय येणार बघा डायमीटर ऑफ बोल्टचा डायमीटर प्लस क्लिअरन्स. ओके आता सगळ्या किमती लिहितो. इनर डायमीटर ऑफ लार्ज कॅप एंड बिअरिंग इथं आहे बघा डायमीटर ऑफ कॅप पिन आहे का इथं 58 पिनचा जेवढा डायमीटर तेवढा बिअरिंगचा डायमीटर 58 प्लस 3x2 प्लस बोल्टचा डायमीटर आत्ता शोधला आपण बोल्टचा डायमीटर किती आला तो 13 बोल्टचा डायमीटर 13 प्लस क्लिअरन्स. आता प्रॉब्लेम मध्ये क्लिअरन्स दिलाय का बघा प्रॉब्लेम मध्ये क्लिअरन्स तुम्हाला दिलेला नाही. ठीक आहे जर क्लिअरन्स दिला नसेल तर तो बाय डिफॉल्ट बघा आपण 3 घेतो. मीच लिहितो कन्सिडर क्लिअरन्स इज इक्वल टू 3 mm. ठीक आहे दिलेला नाही म्हणून तो 3 mm मी घेतलाय. सॉल्व्ह केले की तुम्हाला लेंथ मिळेल 6 64 64 आणि 16 80. ठीक आहे म्हणजे मला L 80 मिळाला. आता L 80 मिळाला त्यावर तुम्हाला काय मिळणार मोमेंट इज इक्वल टू काय ना WL/6. W म्हणजेच काय फोर्स FI मॅक्स इंटू L म्हणजे काय लेंथ डिवाइड बाय 6 किमती टाकतो. FI मॅक्स आपण शोधलाय मागाशी. FI मॅक्स मागाशी शोधलेला आहे किती आहे बघा 9715 9715.4 9715.4 इंटू लेंथ आता शोधली 80 डिवाइड बाय 6 सॉल्व करा मोमेंट मिळेल न्यूटन mm. लेंथ मी mm मध्ये घेतले म्हणून न्यूटन mm. किती ते बाण मोमेंट 129538.67 129538 38.67 चला मोमेंट मिळाला. मोमेंट पुन्हा फॉर्म्युला देतो. हा मोमेंट होता मिळाला. मोमेंट मिळाल्यानंतर y इज इक्वल टू काय असतो T/2 थिकनेसचा हाफ बरोबर आहे ना दाखवतो. हा क्रॉस सेक्शन असा होता बघा तुमचा. ही विड्थ होती आणि ही तुमची हाईट म्हणजे T होती. हा y इथे असतो T/2. चला y मिळाला. आता राहिला काय I मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शिया I इज इक्वल टू काय येणार सांगा इथं मोमेंट ऑफ इनर्शिया I BD³/12 बरोबर ना BD³/12 म्हणजे BT³/12. पण व्यवस्थित प्रॉब्लेमच्या गिवन मध्ये जावा आणि काय किंमत दिली आहे यातली बघा
स्ट्रोक दिलाय परमिसिबल स्ट्रेस दिलाय. इथं आहे बघा, हे लक्ष द्या रे. लेंथ ऑफ क्रँक पिन दिलेली आहे बघा. लेंथ ऑफ क्रँक पिन किती आहे? 76. आता लेंथ ऑफ क्रँक पिन इथं दाखवतो, लक्ष द्या रे. तुमची जर क्रँक पिन बसली तर ती इथून स्टार्ट होणार आणि इथं जाऊन थांबणार. क्रँक पिन अशी गोल, बरोबर ना, यावर बसणार ना ती. ही पिनची जेवढी लेंथ असतात तेवढीच तुमची कॅपची काय असायला पाहिजे? विड्थ असायला पाहिजे. त्यामुळे बी तुम्हाला दिलाय. बी दिलाय म्हणजे ती लेंथ ऑफ काय? क्रँक पिन. लेंथ ऑफ क्रँक पिन ती दिली 76. ठीक आहे. त्यामुळे बी ची किंमत तुमची किती आहे? 76. सो 76 इंटू टी क्यूब डिवाइड बाय 12. सॉल्व करा. तुम्हाला आता तुम्ही लिहून ठेवतो. बी इज इक्वल टू लेंथ ऑफ क्रँक पिन. क्रँक पिनची जेवढी लेंथ तेवढीच ती कॅपची विड्थ असणार. 76 डिवाइड बाय 12 किती येते? 6.33. 6.33 टी क्यूब mm⁴. चला आय मिळाला. इथं बघा काय काय मिळवलं. इथं मोमेंट मिळवला, इथं वाय मिळवला, इथं आय मिळवला. सगळ्या किमती मिळाल्या. आता मी कुठं जाणार? परत बेंडिंग स्ट्रेस मध्ये जाणार. नाव सिग्मा बी बेंडिंग स्ट्रेस इज इक्वल टू काय? एम वाय बाय आय. सगळ्या किमती मिळाल्यात. पुढे करतो. एम 129338.67 इंटू वाय T/2 डिवाइड बाय आय 6.33 टी क्यूब. दोन खाली येईल, यातला टी ला एक टी कॅन्सल होईल. म्हणजेच 129538.67 डिवाइड बाय 6.33 इंटू हा 2 पण खाली आला इंटू टी स्क्वेअर. आणि बेंडिंग स्ट्रेसची किंमत टाकतोय तुम्ही. बेंडिंग स्ट्रेस तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये दिला असणार आहे. बेंडिंग स्ट्रेस, परमिसिबल बेंडिंग स्ट्रेस फॉर कॅप किती आहे बघा? 80. परमिसिबल बेंडिंग स्ट्रेस फॉर कॅप 80 आहे. त्याची किंमत मी लिहितोय 80. आता काय करा? टी स्क्वेअर ला इकडे घ्या, 80 ला इकडे घ्या. सॉल्व्ह केले की बघा तुम्हाला टी ची किंमत मिळेल. टी स्क्वेअर ला इकडे घ्या, 80 ला इकडे घ्या. .31 mm. आपण 12 घेऊया. म्हणजेच ती थिकनेस किती असायला पाहिजे? 12 mm असायला पाहिजे. विड्थ तर ऑलरेडी लेंथ ऑफ काय? पिनच्या लेंथ एवढी आहे. मला इथनं थिकनेस मिळाली म्हणजे माझा प्रॉब्लेम बघा काय झाला? संपला. ही थिकनेस म्हणजे आय सेक्शनची थिकनेस नाही आहे. ही थिकनेस म्हणजे काय आहे ते दाखवतो इथं, लक्ष द्या. ही थिकनेस म्हणजे ही थिकनेस आहे. हे क्रॉस सेक्शन आहे की नाही, ह्याची ही थिकनेस आहे आणि ही विड्थ आहे. ओके. आणि हा प्रॉब्लेम इथं संपला. परत एकदा मी जरा प्रॉब्लेम सांगतो 5 मिनिटात. स्टार्ट झालं 1 मिनिट. बघा, मला एक प्रॉब्लेम दिलेला ज्याच्यामध्ये बोल्ट आणि क्रँक कॅप डिझाईन करायला सांगितलेली. मग त्यासाठी मी पहिल्यांदा इनर्शिया फोर्स शोधून घेतला. एम ओमेगा स्क्वेअर आर कॉस थिटा कॉस थिटा डिवाइड बाय एन. सगळ्या किमती सेपरेट डिटरमाइन करून घेतल्या. पहिला मास काढलं. मास ऑफ पिस्टन प्लस 1/3 मास ऑफ कनेक्टिंग रॉड. कनेक्टिंग रॉडचं मास दिलं नव्हतं म्हणजे 0 घेतलं. पिस्टनचं म्हणजे स्लायडरचं मास दिलं तर 2.5 हे मास मिळालं. आर म्हणजे स्ट्रोकचा हाफ. आर म्हणजेच काय? लेंथ ऑफ स्ट्रोक त्याचा हाफ आर मिळवला. त्याच्यानंतर त्या प्रॉब्लेम मध्ये अजून एक किंमत आली होती, ती म्हणजे ठेवतो एन म्हणजे ऑब्लिगेटी रेशो. म्हणजे तिला ऑब्लिगेटी रेशो एन इज इक्वल टू एल बाय आर लेंथ ऑफ कनेक्टिंग रॉड डिवाइड बाय रेडियस. त्यातनं मला ती मिळाली 4. मी किमती पुट केल्या, मला इनर्शिया फोर्स मिळाला. पण मॅक्सिमम इनर्शिया फोर्स साठी थिटाची किंमत किती घ्यायला लागते? 0. थिटाची किंमत घेतली 0. त्यावरून मला मिळाला मॅक्सिमम इनर्शिया फोर्स. मग इथनं माझं डिझाईन चालू झालं. मग बोल्टच्या डिझाईन मध्ये बोल्ट हा सब्जेक्टेड टू काय? टेन्साईल फोर्स. फोर्स डिवाइड बाय एरिया टेन्साईल स्ट्रेसचा फॉर्म्युला. पण फोर्स किती आहे? 2 बोल्ट असल्यामुळे डिस्ट्रीब्यूट झाला हाफ ऑफ. मॅक्सिमम फोर्स डिवाइड बाय 2 डिवाइड बाय पाय बाय 4 डीसी स्क्वेअर. सिम्प्लिफाय करून सॉल्व्ह केलं, डीसी मिळाला. डीसी वरून तुम्हाला डी मिळाला. हा तुमचा बोल्टचा डायमीटर. बोल्टचं डिझाईन संपलं. बोल्टचं डिझाईन संपल्यानंतर मग मी कॅपचं डिझाईन चालू केलं. कॅपच्या डिझाईन मध्ये कॅप इज सब्जेक्टेड टू बेंडिंग स्पेस आहे. बेंडिंग स्पेसचा पहिला फॉर्म्युला लिहिला एम वाय बाय आय.
मग हे फॉर्म्युला लिहिल्यानंतर एम म्हणजे मोमेंट, वाय म्हणजे क्रॉस सेक्शन वरून डिपेंड असतो, सीजी पासून एक्स्ट्रीम फायबरचं डिस्टन्स, आणि आय म्हणजे BD³/12 रेक्टँगल असेल तर. मग मोमेंट WL/6 आहे, सिम्पली सपोर्टेड सेंटर लोड आहे, मॅक्सिमम मोमेंट WL/6. W म्हणजे लोड, L म्हणजे लेंथ. मग हे लेंथ काढलं, काय केलं, आउटर डायमीटर घेतला प्लस बोल्टचा डायमीटर घेतला प्लस क्लिअरन्स ऍड केला. क्लिअरन्स दिला नव्हता तो 3 mm घेतला मी, मला लेंथ मिळाली. त्यानंतर मी मोमेंट काढला, लेंथ मिळाल्यावर मोमेंट काढला. त्यानंतर क्रॉस सेक्शन वरून वाय आणि क्रॉस सेक्शन वरून आय. आय मध्ये ही बी ची किंमत जी आहे विड्थ, ती फक्त मी तुम्हाला दाखवली. कशी असणार ती विड्थ बघा, इथनं इथपर्यंत विड्थ आहे, त्याच्यावरती पिन बसणार, म्हणजे पिनची लेंथ आणि ही विड्थ काय असायला पाहिजे, सेम असायला पाहिजे. ठीक आहे, त्यामुळे मी ती फक्त काय केली तर बी म्हणजे लेंथ ऑफ क्रँक पिन घेतली, ती फुट केली. आय मिळाला, सगळ्या किमती फुट केल्या, बेंडिंग स्पेस सॉल्व्ह केलं, मला थिकनेस मिळाली. थिकनेस आली 12 mm. ठीक आहे, आता बघा मी या प्रॉब्लेम मध्ये काय डाऊट असेल तर विचारा.